नमस्कार. सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा आनंद सेवा सरकारी योजना माहिती या यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा सर्वप्रथम नमस्कार. आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेत अनेक लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आलेले आहे. म्हणजे त्यांना आता जवळपास 5 ते 6 महिन्यापासून बँकेत पैसे येत नाहीत. आपण साध्या आणि सरळ सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर कृपया व्हिडिओ पूर्ण पहा व ऐका आणि समजून घ्या. तर मुख्य कारण म्हणजे ज्या अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचं मुख्य कारण म्हणलं तर त्यांच्याकडे त्यांचे लाभार्थींचे वडील किंवा लाभार्थींचे पती जवळपास इन्कम टॅक्स रिटर्न भरतात, म्हणजे टॅक्स भरतात ते वार्षिक टॅक्स. तर त्यांचं बंद जाणं हे साहजिकच आहे. आणि ज्यांच्याकडे सरकारी लाभ भेटते दुसरे, जसे की श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, त्यांचं पण रक्कम बँकेत येणं शक्यता कमी आहे. असे अनेक महत्त्वाचे कारणं आहेत जे लाडक्या बहीण योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. त्यामधील अजून काही असे कारणे आहेत की जे आपण म्हणतो त्यामध्ये आपण मोडतच नाही. मग का बंद झालेत पैसे? तर त्यावरील मुख्य कारण म्हणजे आता ई-KYC येईपर्यंत आपल्याला कळणार नाही. ई-KYC नवीन जेव्हा चालू होईल तेव्हा आपल्याला पूर्णतः कळणार की आपण का अपात्र ठरले गेलेले आहे. आणि तोपर्यंत आपण मुख्यमंत्री साहेबांचा जवळपास आता ई-KYCबद्दल नवीन GR परिपत्रक येण्याच्या शक्यता आहे. तर आल्यावर तोपर्यंत आपण अशा अपेक्षा बाळगू की ई-KYC लवकरात लवकर सुरू होईल आणि आपण पुन्हा एकदा ई-KYC भरून आपले लाडक्या बहीण योजनेत पात्र ठरू असं आशा धरू. आणि अजून एक, तोपर्यंत आपण DBT सीडिंग करणे महत्त्वाचे आहे. DBT सीडिंगवर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपण यूट्यूबमध्ये जाऊन DBT सीडिंग आनंद सेवा सरकारी योजना असे सर्च करावे. तर आपल्याला DBT सीडिंगबद्दल माहिती मिळेल. आणि काही लाडकी बहीण योजनेचे प्रश्न उत्तरांचं व्हिडिओ बनवलेला आहे. त्यासाठी सुद्धा आपण यूट्यूबमध्ये जाऊन आनंद सेवा लाडकी बहीण प्रश्नोत्तरे असं सर्च करावे. तर आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे व DBT सीडिंगबद्दल माहिती मिळेल. तरी आपण असे सुरुवातीला सर्वात महत्त्वाचं काम आहे बँकेत जाऊन DBT सीडिंग चेक करणे आणि DBT सीडिंग नसेल तर DBT करून घेणे. आणि त्या व्यतिरिक्त बंद व्हायचे मुख्य कारण म्हणजे काही लाभार्थी लाडकी बहीण 2025मध्ये 3 महिने मुदत दिल्यावर सुद्धा ई-KYC केलेले नाहीत. आणि काही लाडकी बहीण केलेले आहेत, परंतु ते लाडकी बहीण करून सुद्धा चुकीचे फॉर्म भरलेले आहेत ऑनलाईनमध्ये. तर त्यांना दुरुस्तीसाठी पुन्हा एप्रिल महिना पूर्ण एक संधी देण्यात आली होती की दुरुस्ती करून घ्यावे. तरी काही लाडके बहीण दुरुस्ती करून घेतलेत, काही करून घेतले नाहीत. तर आपण पुन्हा एकदा असं चुका होऊ नये असं प्रयत्नशील राहूया. आणि लाडकी बहीण योजनेचे लवकरात लवकर नवीन परिपत्रक ई-KYCबद्दल येईल अशी अपेक्षा धरून आपण मुख्यमंत्री साहेबांच्या परिपत्रकाचा वाट बघूया. आणि हे व्हिडिओ आपण स्वतः आपल्या मित्रपरिवारजनांना आणि आपल्या ग्रुपमध्ये अवश्य पाठवा. आणि लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. सबस्क्राईब केल्याने काय होते तर नवनवीन व्हिडिओ जो अत्यंत महत्त्वाचे असतात सरकारी योजनेबाबतीत ते व्हिडिओ आपणास लवकरात लवकर पोहोचतात. आणि त्याची माहिती मुद्देसूद आणि महत्त्वाच्या आणि सरळ साध्या सोप्या भाषेत कळेल असे आपण समजावून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याबद्दल सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. नमस्कार.